आपल्याला आपल्या जवळच्या माणसांसोबतचे संबंध म्हणजे नाती अजून चांगली करायची आहेत का? तर डॉक्टर हॅरी कोहेन यांच्या कामातून एक अगदी सोपी पण जबरदस्त युक्ती समोर आली आहे. फक्त बोलण्याच्या पद्धतीत एक छोटासा बदल करायचा आणि त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात. चला तर मग बघूया हे नक्की आहे तरी का. आता हा प्रश्न बघा, साधा वाटतो नाही का? पण हा आपल्या एका अगदी मूळ सवयीवर बोट ठेवतो. आपण नेहमीच समोरच्या व्यक्तीच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो. पण विचार करा, जेव्हा आपण असं करतो तेव्हा नेमकं काय होतं आणि यापेक्षा काहीतरी जास्त प्रभावी असू शकतं का? चला तर सुरुवात करूया आपल्या एका अगदी सामान्य चुकीपासून. म्हणजे जेव्हा आपण कुणाला फीडबॅक देतो तेव्हा कळत नकळतपणे आपल्याकडून असं काय घडतं ज्यामुळे नात्यांमध्ये अंतर येऊ शकतं. जरा विचार करून बघा. ऑफिसमध्ये असो किंवा घरात, जेव्हा आपल्याला कोणाला काही सांगायचं असतं तेव्हा आपलं पहिलं लक्ष कुठे जातं? बहुतेक वेळा काय चुकलं आहे किंवा काय अजून चांगलं करता आलं असतं यावर, बरोबर? ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, पण ती नेहमीच कामाला येते का? हे बागकामाचं उदाहरण किती परफेक्ट आहे नाही का? बघा, जर आपल्याला भरघोस पीक हवं असेल तर आपण फक्त तण उपटून थांबत नाही, आपण फुलांना, रोपांना पाणी घालतो, त्यांची काळजी घेतो. नात्यांचंही अगदी तसंच आहे. फक्त चुका काढत बसण्यापेक्षा चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिल्यानंच नात्यांची खरी वाढ होते. पण ही चुका काढण्याची सवय इतकी वाईट का आहे? याचं उत्तर ना आपल्या मेंदूच्या कामाच्या पद्धतीत दडलेलं आहे. विज्ञान आपल्याला सांगतं की टीकेचा आणि कौतुकाचा आपल्या मेंदूवर नेमका कसा आणि किती वेगळा परिणाम होतो. आपला मेंदू आहे ना, तो 2 वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतो. जेव्हा आपल्यावर टीका होते तेव्हा मेंदूत एक धोक्याची घंटा वाजते. त्याला असं वाटतं की काहीतरी धोका आहे. याउलट जेव्हा कौतुक होतं तेव्हा मेंदूची रिवॉर्ड सिस्टम सुरू होते, जणू काही आपल्याला मोठं बक्षीस मिळालंय. आणि हे फक्त मनातल्या मनात नाही होत. आपल्या शरीरात खरंखुरं रासायनिक बदल घडतात. टीकेमुळे कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन वाढतो, ज्यामुळे आपण बचावात्मक होतो, म्हणजे ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसतो. याउलट कौतुकाने डोपामाइन रिलीज होतं, ज्यामुळे आपल्याला छान वाटतं आणि ती चांगली गोष्ट पुन्हा करावीशी वाटते. बघा, मेंदूचं एकच मुख्य काम आहे, धोका कमी करायचा आणि बक्षीस वाढवायचं. टीका म्हणजे धोक्याचा सिग्नल, त्यामुळे आपला विचार संकुचित होतो, आपण बंदिस्त होतो. आणि प्रशंसा म्हणजे बक्षिसाचा अनुभव. यामुळे आपलं मन मोकळं होतं, सर्जनशील बनतं आणि नवीन गोष्टी स्वीकारायला तयार होतं. मग या मेंदूच्या चक्रातून बाहेर पडायचं कसं? तर त्यासाठी एक सोपी पण जबरदस्त युक्ती आहे. फक्त एक वाक्य, जे आपल्या बोलण्याच्या पद्धतीत खूप मोठा बदल घडवू शकतं. मला खूप आवडतं जेव्हा तुम्ही बस, इतकं साधं आहे हे वाक्य, पण या साधेपणातच याची खरी ताकद लपलेली आहे. हे वाक्य टीका करण्याऐवजी कौतुकावर, चांगल्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करतं. याच्या मागे एक साधं मानसशास्त्रीय सत्य आहे. ज्या गोष्टीला आपण महत्त्व देतो ती गोष्ट वाढते. जेव्हा आपण एखाद्याच्या चांगल्या वागणुकीची दखल घेतो तेव्हा आपण त्यांना नकळतपणे तेच पुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. हे एक वाक्य एकाच वेळी 3 महत्त्वाची कामं करतं. एक म्हणजे ते समोरच्या व्यक्तीच्या प्रयत्नांची दखल घेतं. दुसरं, त्यांना नक्की कोणती गोष्ट आवडली हे स्पष्टपणे सांगतं, त्यामुळे काही गैरसमज होत नाही. आणि तिसरं, हे एक आमंत्रण आहे, आदेश नाही. त्यामुळे समोरच्यावर कोणताही दबाव न येता सकारात्मक बदल घडतो. बरं, मग हे वाक्य प्रत्यक्षात वापरायचं कसं? चला, घरात आणि ऑफिसमध्ये घडणाऱ्या काही नेहमीच्या प्रसंगांमधून याचा वापर कसा करता येईल ते पाहूया. आता बघा, सिंकमध्ये भांडी टाकू नका, ही एक तक्रार आहे ज्यामुळे वाद होऊ शकतो. पण त्याऐवजी मला खूप आवडतं जेव्हा तुम्ही भांडी विसरून ठेवता असं म्हटलं तर हे कौतुक आहे. यामुळे तक्रार न करता काम तर होतंच, पण नात्यातला तणावही कमी होतो. मुलांसोबत तर ही युक्ती खूपच प्रभावी ठरते. मध्ये बोलू नका असं ओरडण्याऐवजी जेव्हा ते शांतपणे ऐकतात तेव्हा त्यांचं कौतुक करा. असं केल्याने आपण त्यांना केवळ शिस्त लावत नाही, तर इतरांचा आदर करायलाही शिकवतो. आणि हे फक्त घरातच नाही, ऑफिसमध्येही तितकंच प्रभावी आहे. आपल्या बॉसने अजून चांगलं बोलावं अशी अपेक्षा करण्यापेक्षा जेव्हा ते काहीतरी चांगलं करतात तेव्हा त्यांना सकारात्मक फीडबॅक द्या. यामुळे त्यांना बचावात्मक वाटणार नाही आणि आपल्याला हवी असलेली मदत मिळण्याची शक्यता वाढते. मग ह्या सगळ्याचा शेवटचा परिणाम काय? या एवढ्याशा बदलामुळे आपल्या नात्यांमध्ये कोणता मोठा आणि कायमस्वरूपी फायदा होतो? या युक्तीचा मूळ पाया आहे विश्वास.
जेव्हा लोकांना असं वाटतं की त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेतली जात आहे, त्यांना आदर दिला जात आहे, तेव्हा त्यांना सुरक्षित वाटतं आणि जिथे सुरक्षितता असते तिथेच विश्वास वाढतो. आणि याचा परिणाम म्हणून लोकांची बचावात्मक वृत्ती कमी होते, ज्यामुळे ते अधिक मोकळेपणाने संवाद साधतात. या मोकळेपणामुळे प्रेरणा आणि सहकार्य वाढतं. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? तर अधिक घट्ट, अधिक विश्वासपूर्ण आणि आनंदी नातेसंबंध. मग आता थांबायचं कशाला? हे फक्त ऐकून सोडून देण्यासारखं नाही, तर लगेच करून पाहण्यासारखं आहे. आजच तुमच्या आयुष्यातल्या कोणत्याही एका व्यक्तीला निवडा आणि त्यांना सांगा, मला खूप आवडतं जेव्हा तुम्ही, आणि बघा काय जादू होते. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा. काय चांगलं आहे ते शोधायला शिका. त्याला नाव द्या, म्हणजे ते स्पष्टपणे सांगा. आणि मग बघा ते आपोआप वाढायला लागेल. कारण ज्या चांगल्या गोष्टींची आपण दखल घेतो त्या नेहमीच वाढतात.